भारतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा. पुरंदर तालुक्यातील माणकी या गावचे भगवान आप्पा असं ओळख आणि व्यक्तिमत्व असलेलं प्रसिद्ध असं नाव आज त्यांचं रायगडच्या पावनभूमीमध्ये उंबरखिंड अशी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आज त्यांची 75वा वाढदिवस साजरा होताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत आहेत त्यांचे लहान बंधू शिक्षक आहेत. सर, काय सांगाल, आज आपांचा वाढदिवस मोठ्या आनंदात, उत्साहात आणि भावनिक पद्धतीने साजरा झाला. नमस्कार. या ठिकाणी या प्रसंगीची बाईट देताना मला खूप आनंद होतो आहे की आमच्या कुटुंबातील हा एक दूध आणि शर्करेचा योग आहे. कारण 1 जून हा सांघिक असा जन्मदिवस आहे आणि या 1 जून या दिनीच आमच्या चौघा भावंडांचाही वाढदिवस आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आप्पाने आज 75 वर्षे पूर्ण केलेले आहेत. 75 वर्षे पूर्ण करणं हा काही जोक नाही. कारण आज 75 वर्ष वय म्हणजे बऱ्याच जणांना लाभत नाही, कोणाच्या तरी नशिबात हे येतं आणि ते नशिबात आमच्या आप्पांचे आलेलं आहे. त्याचबरोबर माझी बहीण आहे अक्का, नंतर माझा मोठा भाऊ आहे अण्णा, या सर्वांचं त्या ठिकाणी आमचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आप्पाला दीर्घायुष्य लाभावं आणि त्याची 100वी आम्हाला साजरी करण्याचा योग यावा असे परमेश्वर चरणी, भैरवनाथाच्या चरणी, धुळोबाच्या चरणी मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आप्पांचं कुटुंब जर म्हटलं तर मोठे बंधू, दादा आणि ही सर्व मंडळी आणि हे कुटुंब अतिशय सुशिक्षित आणि उच्च शिक्षित असं हे कुटुंब सर्व माणकी गावातून बाहेर पडले आणि प्रत्येकजण आपापल्या पायावर उभे राहिले. नगर रचनाकार आहेत केशव शिंदे, आप्पांचे पुतणे आहेत. काय सांगाल साहेब, आज आप्पांचा वाढदिवस आनंदात, उत्साहात साजरा होतोय. खरोखर हा आमच्या सर्वांसाठी आणि आमचे जे कौटुंबिक सोहळा जो पार पडतो यासाठी म्हणजे शब्द माझ्याकडे नाही आहेत. कारण इतक्या कमी वेळामध्ये आम्ही सगळं ते यांचं अमृत महोत्सवी वर्षाचं आयोजन केलं. त्यासाठी खरोखर म्हणजे स्तुत्य उपक्रम करण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी वैयक्तिक आभार मानतो. आणि आप्पांसारखंच दीर्घायुष्य माझ्या सर्व कुटुंबाला मिळावं, आप्पांची सारखीच पुढची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात तो सर्व कुटुंबाचा माझ्या साजरा व्हावं यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आप्पांची मोठी मुलगी शोभा आहेत. काय सांगाल ताई, आज आप्पांचा वाढदिवस साजरा होतोय आणि आप्पांचं जर कुटुंब म्हटलं तर आध्यात्मिक आणि गावामध्ये असं नाव घेण्यासारखं असं व्यक्तिमत्व असलेलं कुटुंब. आज आप्पांचा जो वाढदिवस साजरा झालेला आहे तो आमच्या शिंदे परिवारानं अतिशय उल्हासात, अतिशय एकजुटीनं हा वाढदिवस साजरा केला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व पाहुणे म्हणजे जावई पाहुणे आणि आमचे पाहुणे मंडळी शिंदे कुटुंबियांचं खूप खूप आभार मानतो आणि अतिशय धन्यवाद त्यांना देतो. आणि आप्पांना दीर्घायुष्य लाभावं, त्याचप्रमाणे आमचे काका, आमची आत्या आणि आमचे अण्णा यांना देखील दीर्घायुष्य लाभावं, त्यांची देखील 75वी आम्ही अशाच पद्धतीनं साजरी करावी अशी धुळोबा देवाचरणी मी प्रार्थना करते. धन्यवाद. हे जे वाढदिवस साजरे करतात याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखा असतो आणि आजचा जो हा क्षण आहे अमृत महोत्सवी आप्पांचा साजरा झाला. अनेक लोक, पै पाहुणे या वाढदिवसासाठी उपस्थित होते. धन्यवाद.